नमस्कार मित्रांनो, कुलकर्णी कन्सल्टन्सीच्या नॉलेज सेंटर मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। या जगात कम्फर्ट झोन नावाची एक नकारात्मक संकल्पना आहे। मी खूप दिवसापासून याबद्दल ऐकत होतो। लोक अजूनही या संकल्पनेबद्दल बोलत आहेत आणि सोशल मीडियावर बरेच काही पोस्ट केले गेले आहेत। गेल्या 1 वर्षापासून मी याबद्दल विचार करत होतो आणि मला कम्फर्ट झोन या शब्दाची वास्तविकता तपासायची होती। त्यामुळे हा व्हिडिओ त्याच विषयावर बनवला आहे। मी यावर प्रकाश टाकणार आहे। तर चला मग सुरू करूया। कम्फर्ट झोन म्हणजे नक्की काय? एक प्रकारची परिस्थिती जिथे एखादी व्यक्ती सध्याच्या घडामोडीवर आनंदी असते आणि आपल्या जीवनात आणि करिअर मध्ये कोणताही बदल करू इच्छित नसते। लोक त्यांच्या भोवती कवच तयार करतात आणि परिस्थितीमध्ये झालेला बदल पाहून ते स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतात। लोक नवीन गोष्टी शिकण्याचा आणि संकल्पना स्वीकारण्याचा प्रयत्न करत नाहीत, म्हणजेच कम्फर्ट झोन। कम्फर्ट झोन खरोखरच चुकीचा आणि नकारात्मक आहे का? ज्या प्रकारे मांडणी करण्यात येत आहे, मला असे वाटत नाही की कम्फर्ट झोन चुकीचा आणि नकारात्मक आहे। मला असे वाटते की एका निश्चित मर्यादेपर्यंत कम्फर्ट झोन आवश्यक आहे, कारण व्यक्ती कायम अनिश्चिततेच्या परिस्थितीत राहू शकत नाही। जर एखाद्या व्यक्तीने स्वतःला सतत या स्थितीत ठेवले तर तो चिंताग्रस्त राहील आणि तो दुःखी होऊन जाईल। कम्फर्ट झोन आपल्याला नक्की काय देतो? स्वतःच्या अनुभवाने मी असे म्हणू शकतो की कम्फर्ट झोन आपल्याला काही काळासाठी आनंद देतो। कम्फर्ट झोन कधी तयार होतो? जेव्हा आपण एखाद्या कामात पारंगत झालेलो असतो, तेव्हा आपण ते काम कोणत्याही प्रकारचे टेन्शन न घेता अतिशय आत्मविश्वासाने करू शकतो। त्यामुळे वेळेची बचत होते आणि व्यक्तीच्या मनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो। माणसाला त्याच्या जीवनात सजगता येण्यासाठी आनंदाची गरज असते की जो कम्फर्ट झोन त्याला देतो। कम्फर्ट झोनचे व्यवस्थापन कसे करावे? माझ्या मते कम्फर्ट झोन हाताळताना आपण 3 E चा वापर करू शकतो। एंट्री, एन्जॉय अँड एक्झिट। प्रवेश करा, आनंद घ्या आणि बाहेर पडा। तुम्ही कम्फर्ट झोन मध्ये प्रवेश करा, वेळ वाचवा आणि सध्याच्या क्षणाचा आनंद घ्या। स्वतःला पुढील स्तरावर नेण्यासाठी वाचलेला वेळ वापरा। एकदा तुम्ही तयार झालात की पुढच्या गोष्टीचे साहस करण्यासाठी कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा। मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। तुर्तास इथेच थांबतो। पाहत रहा नॉलेज सेंटर। चांगले आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।